आणि आता एक राजकीय बातमी आहे। उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेमधील उपस्थितीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत आणि या आकड्यांमुळे शिवसेना आणि भाजपला उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एक नवी संधी मिळाली आहे। तर ठाकरेंचा बचाव करताना त्यांच्या समर्थकांची मात्र दमछाक होताना दिसते। पाहूयात एक खास रिपोर्ट। चित्रपटांमध्ये कॅमिओ किंवा पाहुणा कलाकार म्हणून एक संकल्पना असते। अशी संकल्पना विधिमंडळाच्या कामकाजाच्या बाबतीत लागू करायची झाली आणि या भूमिकेत कोणता राजकारणी चपखल बसेल असा प्रश्न विचारला असता भाजपवाल्यांचं उत्तर आहे उद्धव ठाकरे। भाजप नेते केशव उपाध्ये यांनी एका ट्विटद्वारे म्हटलंय की आपली भूमिका, आपलं कर्तृत्व, आपला दृष्टिकोन दाखवण्यासाठी विधिमंडळ असतं, पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती लावली तर चार भिंतींआड बसणाऱ्यांना जनता नेहमीच झिडकारते। अशी टीका होण्यामागचं कारण ठरलंय ते म्हणजे उद्धव ठाकरेंचा सदनातील उपस्थितीचा आकडा। 4 वर्षात विधान परिषदेच्या 133 बैठका झाल्या, त्यात उद्धव ठाकरे हे 42 बैठकांनाच उपस्थित होते। उद्धव ठाकरे हे 2019 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि 2020 साली ते विधान परिषदेत आमदार म्हणून प्रवेश करते झाले। 2020 ते 2022 या काळात ते मुख्यमंत्री असल्यानं या काळातील त्यांच्या उपस्थितीची अधिकृत नोंद उपलब्ध नाही। जून 2022 मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण अधिवेशनात केवळ एकच दिवस हजेरी लावली होती। इतकंच नव्हे तर नुकत्याच पार पडलेल्या आणि आमदार म्हणून त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या ठरलेल्या 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील एकूण 16 बैठकांपैकी ते केवळ 4 बैठकांनाच उपस्थित राहिले होते। 13 मे 2026 रोजी उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण 9 आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ संपल्यामुळे ते निवृत्त झाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मवियातील घटक पक्षांचे नेते यांनी ठाकरेंच्या सदनातील कमी उपस्थितीबद्दल विविध कारणं सांगितली आहेत। उद्धव ठाकरे साहेब अधिवेशनात एका आठवड्याला एक दिवस जरी आले तरी मला असं वाटतं अख्खा अधिवेशन ते कव्हर करतात। आता जर पक्षाचा नेता असेल, पक्षाचा नेता म्हणून त्यांना अख्ख्या राज्यात फिरावं लागत असेल, बैठका घ्यावं लागत असतील, तर तिथं त्यांचे इतर आमदार होते ना विषय मांडायला। त्यामुळे किती वेळ कोणी तिथं बसतं, मग काढायचं असेल तर सगळ्यांचंच काढा, मग बघू कोण किती बसतं, दिल्लीत पण आणि इथं पण। त्यांच्या एकंदर प्रकृतीची जर हे पाहिलं, तो जो पिरियड पाहिला तर तो काउंट केला जात नाहीये आणि त्यांनी रितसर त्यावेळेला पत्रही दिलेली आहे। पण जाणून बुजून आजही एवढं सगळं मिळूनही उद्धवजींचीच भीती वाटते, याचाच अर्थ डर अच्छा है। शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना मात्र विरोधकांनी केलेली ही मांडणी मान्य नाही। आता उद्धव साहेबांना जनतेनं मुख्यमंत्री पदावर विराजमान केलं होतं, काही ठिकाणी त्यांनी मंत्रालयातली उपस्थिती सुद्धा फार कमी होती, सभागृहातली आता विधान परिषदेचा सदस्य म्हणून उपस्थिती फार कमी आहे। तर मला असं वाटतं की त्यांनी जो निर्णय घेतलाय परत विधान परिषदेला न उभं राहण्याचा, त्यांच्यासाठी तर योग्यच निर्णय आहे। दानवेंना आता संधी उपलब्ध झालेली आहे, त्यांनी आपली कर्तृत्व सिद्ध करावं आणि 100% उपस्थित राहावं। ठाकरेंना कोणत्याही नियमांच्या चौकटीत राहणं पसंत नसतं असं म्हटलं जातं, त्यामुळे उद्धव ठाकरेंची सदनाच्या चौकटीत घुसमट होणं स्वाभाविक होतं। मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर घुसमट होत होतीच, शिवाय तगमकही होऊ लागली। भावना गवळी आणि रामराजे निंबाळकर 2024 आणि 2025चे हिवाळी अधिवेशन तसंच 2026चे अर्थसंकल्पीय अधिवेशन अशा सलग 3 अधिवेशनांमध्ये एकही दिवस उपस्थित नव्हते। त्यांच्या शून्य उपस्थितीऐवजी उद्धव ठाकरेंच्या 31% उपस्थितीची जास्त चर्चा होतीये। चित्रपटातला पाहुणा कलाकार हा काहींना मुख्य अभिनेत्यालाही झाकून टाकणारा वाटतो, तर काहींना तो फक्त पाहुणाच वाटतो। प्रत्येकजण त्याला आपापल्या चष्म्यातून पाहत असतो। विरोधक आणि सत्ताधारी यांचा चष्माही वेगळा आहे, त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीबद्दल त्यांची वेगवेगळी मतं आहेत। मात्र सर्वसामान्यांच्या चष्म्यातून आपण उद्धव ठाकरेंच्या सदनातील उपस्थितीकडे पाहिलं असता एक प्रश्न पडतो की उद्धव ठाकरेंच्या सदनात उपस्थित असण्याने आणि नसण्याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात काय फरक पडला। देवेंद्र कोलटकर, ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी,